फोरम ऑफ उल्लासनगर मैन्युफैक्चरर्स के अध्यक्ष श्री पीतू राजवानी को 8 अगस्त को जन्मदिन की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। आपल्या अवीट, रसदार आणि गोड चवीमुळे राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या बदलापूरच्या जांभळाला नुकतेच भौगोलिक नामांकन मिळालंय। त्यामुळे आता बदलापूरच्या जांभळाचा समृद्ध वारसा जपण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलंय। बदलापूर जवळील चामटोली गावातील 10 हेक्टर जमिनीवर तब्बल 3000 जांभळांच्या नव्या रोपांची भव्य लागवड करण्यात आली आहे। वन विभाग आणि जांभूळ ट्रस्टच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आलाय। आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आज जांभळाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे। या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून बदलापूरची जांभळाची गोड ओळख पुन्हा एकदा घरोघरी पोहोचण्यास मदत होणार आहे। बदलापूरचं जांभूळ हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। प्रत्येक ठिकाणी विक्री करत असताना सगळेच जांभूळ विक्रेते असतात ते बदलापूरचंच नाव सांगतात। त्यामुळे मार्केट चांगल्या प्रकारचं असतं। नवीन संकल्पना अशा प्रकारची घेतलेली आहे आमचे आदित्य गोले आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून काही चांगले प्रकल्प हाती घेतलेत। त्यामध्ये जांभूळ लागवडीचा प्रकल्प हा वन विभागाच्या माध्यमातून बदलापूर वन परिक्षेत्राच्या मध्ये आज इथं चामटोळी तान या गावामध्ये 300 पेक्षा अधिक झाडं लावून एक चांगल्या प्रकारचं जांभूळ वन इथं तयार करण्याचा प्रयत्न होतोय। निश्चितपणे भविष्यामध्ये याला चांगल्या प्रकारचा उपयोग होईल, ग्रामस्थांनाही उपयोग होईल आणि त्याच्यापेक्षा नागरिकांना चांगल्या प्रकारचं जांभूळ घेण्यासाठी त्यांना संधी मिळेल। आज या सगळ्या झाडांची निगा राखण्यासाठी वन विभागाने खूप चांगल्या प्रकारचे प्रयत्न केलेत। त्यांनी त्याला कंपाऊंड करण्यापासून पाणी देण्यापासून सर्व जबाबदारी वन विभागाच्या माध्यमातून त्यांनी घेतलेली आहे। आज वन विभाग ठाणे यांच्या अंतर्गत वांगणी बदलापूर वन विभागाच्या चामटोळी ह्या परिसरात इथे आज प्रामुख्याने जांभूळ या वृक्षाची लागवड करण्याचा इथे आज हा उपक्रम राबवण्यात आला आहे। खरंच बदलापूरची जी खरी ओळख आहे, बदलापूरची जांभळं, त्या अनुषंगाने कुठेतरी भविष्यात आपलं जास्तीत जास्त मार्केट बदलापूरच्या जांभळांनीच भरून जावं हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमचे वृक्ष प्राधिकरण समितीचे आदित्य गोळे सर यांनी पाठपुरावा केला आणि त्या अनुषंगाने आज इथे जांभळाच्या झाडांचं रोपण करण्यात आलं। सगळ्या स्तरावरचे नागरिक इथे उपस्थित होते। प्रामुख्याने आमदार साहेबांच्या हस्ते झाड लावण्यात आलं। डॉक्टर आहेत, शाळकरी मुलं आहेत, पत्रकार आहेत, सगळ्यांच्या माध्यमातून इथे एक झाड लावण्यात आलं आणि त्या झाडांचं संगोपन करण्यासाठी सुद्धा कटिबद्ध वन विभागाने त्याप्रमाणे नियोजन आखलेलं आहे। मी खरंच मनापासून वन विभागाला, आदित्य गोळे सरांना, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की त्यांनी हा चांगला उपक्रम आणि आपलं हा परिसर कसा हिरवळयुक्त होईल। कारण काय आपलं बदलापूर ह्याच्यामध्ये जेव्हा गरमी वाढली होती, उष्णता वाढली होती, त्या उष्णतेच्या ह्याच्यामध्ये बदलापूरचं नाव थोडंसं कुठेतरी अधिवेशनात उचललं गेलं की तिकडे उष्णतेचं तापमान खूप वाढलं, गेल्या वर्षीच्या पेक्षा या वर्षीच्या तुलनेत 5 पटीने वाढलं। तर नक्कीच सर्व ठिकाणी म्हणजे बदलापूर शहरातच नाही, वांगणी शहरातच नाही तर पूर्ण आजूबाजूचा सर्व परिसर कसा हिरवळमुक्त होईल आणि तापमान कसं आटोक्यात ठेवण्यात येईल ह्याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत। नक्कीच वन विभागाच्या मार्फत आणि त्यांच्या अभ्यासू आणि त्यांच्या कार्यतत्पर अनुभवातून आम्ही नक्कीच योग्य प्रकारचं वृक्षारोपण ह्या सर्व परिसरामध्ये करणार आहोत। आज इथे सुद्धा जी जांभळाची झाडं लावण्यात आली त्या जांभळाच्या झाडांसाठी ही माती किती उपयुक्त आहे या सगळ्याचं संशोधन करण्यात आलं आणि त्यानंतर हा निर्णय इथे घेण्यात आला। तर नक्कीच 1 वर्ष आपल्याला काळजी घ्यायची आहे, त्याच्यानंतर ही जांभळाची झाडं डौलाने स्वतःच इथे तग धरून उभी राहणार आहे। आम्ही
सर्वप्रथम हे जांभळाचं वन तयार करणं हे सन्माननीय आमदार साहेबांची संकल्पना आहे. या 3 वर्षापासून ते या वृक्षारोपणासाठी मध्ये होते. मी आल्यापासून इथनं याची प्रोसिजर चालू केली आणि या ठिकाणी जी काही जागा या जांभूळ वनासाठी सुटेबल आहे, एक वृक्षप्रेमी म्हणून आदित्य गोले यांनी याचं सर्व सर्च केलेलं आहे आणि जांभूळला बदलापूरला नामांकन मिळालेलं आहे आणि ही जागा ही अतिशय जांभूळ वनासाठी योग्य असल्याकारणाने या ठिकाणी आम्ही 10 हेक्टरमध्ये जांभूळ वृक्ष लागवड करणार आहोत. आता आज आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. एक 6x6 वर इथे वृक्ष लागवड करणार आहोत. 2770 झाडं या ठिकाणी लागली जाणार आहेत आणि सर्वस्व श्रेय मी आमदार साहेबांनाच देणार आहे, कारण त्यांनीच ही संकल्पना राबवली होती. त्यांचा अधिक असं उद्देश या बदलापूरमध्ये आहे की जिथे मोकळी जागा मिळेल, वृक्ष वनामध्ये नाही तर रस्त्याच्या कडेला सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आपले रस्ते झालेले आहेत, सिमेंटचे रस्ते, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करायची, पुढे मोकळी जागा असेल तिथे सुद्धा वृक्ष लागवड करायची. तर याच्या पुढे नंतर आम्ही सन्माननीय आमदार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रस्ता दुतर्फा सुद्धा वृक्ष लागवड आम्ही करणार आहोत आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मी साहेबांना आमंत्रित केलं आणि ते सुद्धा या ठिकाणी आले. नगराध्यक्ष मॅडम पण आल्या, नगरसेवक आले, पत्रकार बंधू आले, शालेय विद्यार्थी शिक्षक आले, या पंचक्रोशीतले सर्व ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आले. त्याबद्दल सर्वांचं मी वन विभागातर्फे त्यांचं मी मनपूर्वक स्वागत आणि सन्मान करतो. 2021 पासून आपण बदलापूर जांभळाच्या भौगोलिक मानांकनाची आपण केस लढायला सुरुवात केली. त्यावेळी ऐतिहासिक संदर्भ असतील, वैज्ञानिक संदर्भ असतील, तर BIRCची टीम असेल, भाभा अणुशक्ती केंद्राची, कोकण कृषी विद्यापीठ असेल, या सर्वांना आपण बदलापूरला पाचारण केलेलं होतं. त्या माध्यमातून आपण जी केस लढलो तर त्यावेळी आपल्या DPTCने मदत केलेली होती. त्यावेळी संपूर्ण आम्हाला जो भक्कम पाठिंबा असतो, आम्हाला आमदार साहेबांनी पाठिंबा दिलेला होता कतोरे साहेबांनी. त्यानंतर आपण मानांकनाची केस जिंकलो आणि आम्हाला असं लक्षात आलं की बदलापूर परिसरात 70% जांभळाच्या झाडांची ही तोड झालेली होती. वेगवेगळी कारणं असतील त्यासाठी. तर त्या झालेल्या झाडाची तोड आपण भरून कशी काढायची हा जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा आम्ही वन विभागाला या निमित्ताने विनंती केली की आपल्या वन जागेमध्ये आपण समजा याचं चांगल्या स्वरूपात एक कन्झर्वेशन केलं. त्याला शब्द आहे इन सिटू कन्झर्वेशन. तर ते इन सिटू कन्झर्वेशनसाठी त्याने आम्हाला तात्काळ मंजुरी दिली आणि आपण आता बघतोय की वन विभागाच्या माध्यमात आपण आता 3000 झाडं यावर्षी आपण इथे लावणार आहोत. यामुळे परिसरातल्या ऑक्सिजनचा आपले जे लेवल असणार आहे ती वाढणार आहे. उष्णाचे तापमान असतं ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि मुख्य म्हणजे मधुमेहासाठी रुग्ण असतात त्यांना याच्यामध्ये चांगला दिलासा भविष्यामध्ये मिळणार आहे. कारण आता आपण बघतोय की भविष्यामध्ये डायबिटीसच्या अनुषंगाने लोकांच्या आजार वाढत जाणार आहे. तर त्यासाठीची नॅचरल रेमेडी आहे की जांभळाचं झाड असतं. तर त्यामुळे जांभळाच्या फळांचा, जांभळाच्या पानांचा, जांभळाच्या खोडांचा या सर्वाचाच आता आपल्या परिसरातल्या लोकांना फायदा होणार आहे. त्यामुळे मी सर्वात प्रथम सर्व माननीय आमदार साहेबांचं अभिनंदन करीन, आमच्या नगराध्यक्ष मॅडमचं अभिनंदन करीन. आजच्या कार्यक्रमात आपण सर्वजण उपस्थित राहिलेले आहात. फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.